जेव्हा या महाराष्ट्रामध्ये एक ड्रीम प्रोजेक्ट होता, गेम चेंजर प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे समृद्धी महामार्ग 1 वर्ष बरोबर पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण होत असताना ज्याला गेम चेंजर असा प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातं, त्या गेम चेंजर प्रोजेक्टचं कौतुक होण्याच्या ऐवजी असं का होतंय की त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय? चुकलं कुठे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतला आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भर घालणारा नागपूर ते मुंबई हा हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपल्या सर्वांच्या माहिती करता साधारणतः यापूर्वी मुंबई नागपूर अंतर हे 900 किलोमीटरचं, आता या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हे अंतर 701 किलोमीटर होणार आहे आणि वेळेचा जर आपण विचार केला तर साधारणतः 6 ते 7 तासांची बचत या प्रवासामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत, पेट्रोलची बचत, वाहनांच्या घसाऱ्याची बचत आणि वेळेची बचत या समृद्ध महामार्गाच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. बरोबर 1 वर्ष झालंय भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते याचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला. न्यूज 18 लोकमतचं मी आभार व्यक्त करतो की या संदर्भातली माहिती आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर ठेवण्याची संधी मिळाली. साधारणतः या वर्षभराच्या कालावधीमध्ये 60 लाख वाहनांनी या समृद्धी महामार्गाचा प्रवास संपन्न केला. ही वस्तुस्थिती आहे की काही अपघात या रस्त्यावर झाले आणि काही दुःखद घटना पण त्या अपघातामध्ये संपन्न झालेल्या आहेत. परंतु सर्व घटनांचा जर आपण अभ्यास केला, विचार केला, त्याची कारणं जर शोधली तर मानवी दोषांमुळे हे सर्व अपघात झालेले आहेत. त्याच्यामध्ये अतिवेगाने वाहन चालवणं, ज्या लेनने ते वाहन चाललं पाहिजे त्याच्याऐवजी दुसऱ्या लेनवरनं ओव्हरटेकिंग करत असताना किंवा पाठीमागून जाऊन धडकणं, त्या वाहन चालकाने मद्यसेवन केलेलं असणं, अशा कारणांमुळे हे अपघात झालेले आहेत. आता ही वस्तुस्थिती आहे की अपघात समृद्धी महामार्गावर असू देत किंवा लहानातल्या लहान रस्त्यावर असू दे किंवा कुठेही असू दे, त्याचं कोण समर्थन करणार नाही. परंतु दुर्दैवाने या झालेल्या अपघातांची त्यात प्रमुख 3-4 जे अपघात झाले त्याच्यामध्ये मोठ्या कॅज्युअल्टी झाल्या, दुःखद घटना झाल्या. पण आरोप हा होतोय की या सगळ्यामध्ये कुठेतरी घाई झाली, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आधीच हे उद्घाटन केलं गेलं म्हणून हे सगळं घडलं, अशा प्रकारचा आरोप होता. नाही, मी आपल्या निदर्शनास आणून दिलंय की समृद्धी महामार्गाच्या कन्स्ट्रक्शनमुळे एकही अपघात अद्याप झालेला नाही. जे काही अपघात झाले ते मानवी चुकांमुळे झालेले आहेत. हो, या महामार्गावर आणखी सोयी सुविधा अपेक्षित आहेत. येणाऱ्या एक 2-3 महिन्याच्या आत कंप्लीशन होईल. त्या सोयी सुविधा, मग पेट्रोल डिझेल पंपाची व्यवस्था असेल, स्वच्छतागृहांची विषय असेल, काही तिथे ज्या काही नाश्ता असेल, भोजनाची व्यवस्था असेल, ट्रक चालकांच्यासाठीच्या काही सुविधा असतील, या सर्व सुविधा एवढ्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतील. अगदी थोडक्यात मुंबई नाशिक कधीपर्यंत होईल? कारण 7 तास लागतात कधी कधी नाशिकहून मुंबईला जायला. साधारणतः आता सिन्नरपर्यंत आपण आहोत, त्याच्या पुढचा एक टप्पा इगतपुरीपर्यंतचा जानेवारी एंडपर्यंत आपण परत ओपन करतो आहोत आणि जुलै 24 पर्यंत मुंबई नागपूर जोडलं जाईल. ठीक आहे.
आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अनेक हायवे उभे केले, अनेक टनेल उभे केले आणि या सगळ्यामध्ये रोडकरी गडकरी नागपूरचे खूप महत्वाची भूमिका बजावताना दिसले. पण या गडकरींचा घामटा जिथं निघाला तो मुंबई गोवा हायवे, ज्याच्यामुळे खूप टीका झाली, मुंबई गोवा हायवे. आणि तो कंप्लीट करण्याचं शिवधनुष्य सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतलं. रवींद्र चव्हाणजी, तुम्ही दिलेली डेडलाईन डिसेंबर 2023 आलेली आहे. तुमचा शब्द होता महाराष्ट्राला, मुंबई गोवा हायवे आम्ही देणार आहात. तुमच्या शब्दाचं काय झालं? खरं तर मुंबई गोवा हायवे जो आहे हा नॅशनल हायवेच्या माध्यमातून बीओटी तत्वावरती असणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या बीओटी तत्वावरती असणाऱ्या या प्रकल्पामध्ये गेली 10-12 वर्ष अनेक कारणामुळे हा प्रकल्प वारंवार चर्चेत राहिला आणि हा ज्या वेळेला या चर्चेत असताना बऱ्याच वेळेला हा कधीपर्यंत पूर्ण होईल असं ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेला वाटत होतं, त्यावेळेला कोकणातील सर्वजणांना गणपतीच्या अगोदर हा पूर्ण झाला पाहिजे असं प्रत्येकाला त्यामध्ये वाटत होतं. आणि म्हणून मग त्या काळामध्ये या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये मला या भागात काम करण्याची आणि या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची ज्यावेळेला संधी मिळाली, त्यावेळेला नक्की यामध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेणं हे फार गरजेचं होतं. खरं तर मी सुद्धा एक कोकणातला सुपुत्र असल्यामुळे या सर्व गोष्टी लांबून बघण्याची आम्हा सर्वांना सवय होती. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेला त्यामध्ये काय अडचणी आहेत त्या ज्यावेळेला जाऊन जवळून त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना जेव्हा लक्षात आल्या, म्हणजे अडचणी डिपार्टमेंटमध्ये होत्या आणि या सर्व गोष्टी कशा होत्या की नॅशनल हायवेचा हा प्रोजेक्ट आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तो देखरेखीखाली केला जातोय. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, त्यामुळे त्यामध्ये ॲक्विजिशन हा सर्वात मोठा असणारा त्यामधला भाग होता. त्या कोकणामध्ये लँड होल्डिंग जे आहे ते अत्यंत कमी असते. प्रत्येकाच्या जमिनी ज्या आहेत त्या कमी, म्हणजे 2 गुंठे 3 गुंठे आणि एकत्र कुटुंब पद्धती, यामुळे बरेच जण जमीन, कोणी एखादा भाऊ म्हणतो की मला जमीन देता येते आणि एखादा म्हणतो की मला द्यायचीच नाही. त्यामुळे या सगळ्या विषयाला बराच काळ जो आहे, जे सक्तीचं ॲक्विजिशन म्हणतो किंवा या सगळ्या म्हणजे 100% भूसंपादन होणं, कोणताही प्रकल्प होण्याच्या अगोदर 100% भूसंपादन होणं हे अत्यंत गरजेचं होतं. पण ते झालेलं नसल्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जे कोणी त्या कामांमध्ये जो विलंब होणं, जी प्रक्रिया होती त्यामुळे होत होती. बऱ्याच जमिनी या वन खात्याच्या माध्यमातून त्याच्या असणाऱ्या परवानग्या ज्या आहेत त्या परवानग्या बऱ्याच दिवस मिळाल्या नाही, त्यामुळे काही ठिकाणी विलंब होत राहिला. आणि हे सर्व करत असताना हा बीओटी प्रकल्प असल्यामुळे ज्या ठेकेदारांनी हे काम त्यांच्या चुकांमुळे म्हणा किंवा वित्तीय संस्थांनी त्यांना दिलेले जे कर्ज असेल किंवा जे निधी उभारण्यासाठी दिलेला जो कालावधी होता, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एवढा क्लिष्टपणा यामध्ये होता की त्या सगळ्या गोष्टी वारंवार कोर्ट कचेऱ्या याच्यामध्ये सर्व ते लाल फितीमध्ये सगळं अडकून राहिलं होतं. आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुप्रीम सारखा, म्हणजे त्याचं नाव जरी घेतलं तरी सर्व लोकप्रतिनिधी त्या सगळ्या गोष्टीकडे एकदम डोळे वटारून पाहतात, कारण ते असे कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये होते की जे पूर्णच्या पूर्ण काम करण्यासाठी अकार्यक्षम आहेत, अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि पण मग त्यांना काम मिळालं कसं? हे त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या असणारे ती परिस्थिती, 10 वर्षा अगोदरची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यामध्ये फार मोठी तफावत होती. त्यामुळे 10 वर्षा अगोदर त्यांना काम मिळालं होतं आणि ते काम अनकम्प्लीट केल्यानंतर स्वाभाविकपणे प्रत्येकाला वाटत होतं की हा काम करू शकत नाही, तर ह्याला का ठेवावं. त्या संदर्भामध्ये ज्यावेळेला निर्णय घेतला, चूक झाली नाही, ज्यावेळेला त्यांना कामापासून त्यांना बाजूला करावं अशा संदर्भातला ज्यावेळेला निर्णय घेतला, त्यावेळेला ते कोर्टात गेले. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने त्यांच्या बाजूने म्हणावं की काय म्हणावं, या सगळ्या गोष्टीमध्ये जवळजवळ 1-1.5 वर्ष याच प्रक्रियेमध्ये पूर्ण घेतले. म्हणजे नवीन कोणाला तरी अपॉइंट करण्याची ही जी प्रक्रिया आहे
त्या प्रक्रियेला सुद्धा कोर्टामधून त्यामध्ये नक्की काय करावं, त्यांनी पूर्वी केलेला खर्च, त्याची असणारी मागणी, मी केलेला खर्च, माझे असणाऱ्या खर्चाच्या मोबदल्यात जर मला याच्यातून काढून टाकलं तर मला एवढे पैसे द्यावे लागतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एवढ्या किचकट होत्या. परंतु गडकरी साहेबांचं कौतुक यासाठी करावं लागेल की त्यांनी हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक आहे ते एफर्ट्स टाकले पण पाहिजे. डेडलाईनचं काय? ते डेडलाईन यामध्ये आता म्हणजे या डेडलाईन नवीन कदाचित ही शेवटची असेल. या संदर्भामध्ये आता हे पॅकेज जे आहे, पूर्वी हे पॅकेज एकच कॉन्ट्रॅक्टर किंवा 2-3 कॉन्ट्रॅक्टर्सकडे होतं, परंतु यामध्ये आता 10 पॅकेजेस वेगवेगळे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गामधला पूर्णचा जो भाग आहे, जो अप टू राजापूरपर्यंतचा पूर्ण भाग हा पूर्ण झालेला आहे. आणि सुरुवातीचा पनवेलपासून जो 42 किलोमीटरचा जो भाग आहे, जो इंदापूरपर्यंतचा असणारा जो भाग आहे, त्या 42 किलोमीटरचा जो भाग आहे तो दोन्ही बाजूने सिंगल लेंथ ऑलरेडी त्याच्यामध्ये पूर्ण झालेली आहे. आणि त्याची उर्वरित दुसरी जी लेंथ आहे ती सुद्धा डिसेंबर एंडपर्यंत ती पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर जो उरलेला जो भाग आहे तो कासूपासूनचा जो भाग आहे तो सुद्धा तसाच 42 किलोमीटरचा आहे. त्याच्यामधली पण सिंगल लेंथ जी आहे, सिंगल लेंथ ही पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये सीटीबीचं जे काम झालेलं आहे त्या सीटीबीच्या कामावरती जवळजवळ 17 किलोमीटरचं काम सीटीबीचं झालेलं आहे. त्या सीटीबीच्या कामामध्ये सुद्धा 7 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. त्याच्यामधली असणारी सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन पूर्णच्या पूर्ण म्हणजे त्याला डेडलाईन वाईट हवी आहे. महाराष्ट्राला डेडलाईन हवी. डेडलाईनच सांगतोय, तुम्ही डेडलाईन सांगतोय. Final. याचा डेडलाईन यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या व्यवस्थेमध्ये की त्याच्यामध्ये 10 वेगवेगळे पॅकेज आहेत. त्या पॅकेजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणारे ज्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीनंतर प्रत्येक ठिकाणची डेडलाईन वेगवेगळी आहे. ते या ठिकाणी म्हणजे जो कासूपासूनचा जो भाग आहे तो मार्चपर्यंत पूर्णच्या पूर्ण कंप्लीट होणार आहे. कारण त्यामध्ये मोठे पूल्स आहेत. जे पूल्स आहेत ते पूल्स कंप्लीट होण्यासाठी निदान अजून 1 वर्ष नंतरच्या काळात लागणार. त्यामुळे त्याची साईड लाईन्स जी आहेत, ज्या बाजूच्या ज्या लाईन्स आहेत त्या बाजूच्या लाईन्सला त्याला सीटीबीने कंट्रोल केलेला आहे. त्यामुळे तोही भाग जो आहे तो कंप्लीट होईल. त्यानंतरच्या काळामध्ये LNTचं जे काम पुढे चालू आहे ते सुद्धा जानेवारीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तेही पूर्ण होईल. आणि नंतरचा जो भाग आहे की पुढे असणारा जो पूर्णच्या पूर्ण परशुराम घाट वगैरे जो भाग आहे त्या परशुराम घाटामधलं 2025 नाही, 2025 नाही, 2024 मार्चच्या अगोदर जी आम्ही डबल लेन ज्याला म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूने दुहेरी मार्ग जो म्हणतो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्च एप्रिलच्या अगोदर सर्व ठिकाणचा पूर्ण होईल. फक्त यामध्ये असणारे जे ब्रिजेस आहेत ते ब्रिजेस त्यांचं असणारं ऑडिट हे करणं अपेक्षित होतं. त्या ऑडिटचे रिपोर्ट्स आणि या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यामुळे कोणता तरी छोटे जे पूल्स आहेत ते छोटे पूल्स 6 महिन्यामध्ये कंप्लीट होतील आणि मोठे जे पूल्स आहेत मेजर ज्याला म्हणतो मेजर पूल्स आहेत ते मेजर पूल्सला कमीत कमी 1 वर्ष लागेल. आणि ह्या सगळ्या याची जी आता नव्याने ज्यांना काम मिळालेलं आहे त्यांची डेडलाईन जी आहे ती आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पूल सोडून एप्रिलच्या अगोदर ही सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते नियोजन आपण करतोय. तिथे असणारी भौगोलिक परिस्थिती सुद्धा थोडीशी का होईना या सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं काम करते. कारण जवळजवळ पूर्ण 12 महिन्यामध्ये 6 महिनेच फक्त काम करण्यासाठी संधी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. रवींद्रजी, तुम्ही एक चॅलेंज स्वीकारलं होतं. हे एक चॅलेंज होतं. आजवर कुठलाही सार्वजनिक बांधकाम मंत्री जितका वेळ गेले नसतील त्याच्यापेक्षा जास्त वेळा तुम्ही स्वतः तिथे गेलेले आहात. हे चॅलेंज तुम्ही घेतलं होतं. पण हे सगळं सांगत असताना तुम्हाला मनस्ताप सुद्धा झाला. एक कंत्राटदार 3 वेळा त्याच्या दारावर तुम्ही गेला होता, त्याच्या घरी 3 वेळा गेलात, तरी तो मंत्र्यांना जुबानत नव्हता, तो मंत्र्यांना दाद देत नव्हता. त्याच्यात ही मगरुरी आली कुठून? कोण होता हा? सांगा महाराष्ट्राला. खरं तर आता ते सांगण्यासारखं नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की इथे असणारा प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर्स आणि बँक्स हा बीओटीचा प्रोजेक्ट होता. आणि बीओटीचा प्रोजेक्ट याचा अर्थ असा असतो की तो एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला मिळाल्यानंतर तो कोणत्या तरी वित्तीय संस्थांकडे जात असतो. वित्तीय संस्थांनी त्यामध्ये पैसे गुंतवणं हे अपेक्षित असतं. परंतु वित्तीय संस्थांनी त्यांच्या कमिटमेंट जर पूर्ण केल्या नाहीत
तर तो ठेकेदार सुद्धा अडचणीत येत असतो. हम्म. परंतु या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागत असतो. गेली 12 वर्ष वित्तीय संस्था, ठेकेदार आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये पूर्णच्या पूर्ण हा जो मुंबई गोवा हायवे जो आहे, या मुंबई गोवा हायवे हा अडकला. परंतु एक गोष्ट, हा सुरुवातीचा असणारा हायवे होता. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये नॅशनल हायवेने सुद्धा निर्णय घेतला की भूसंपादन आणि पूर्णच्या पूर्ण लँड 80% जोपर्यंत हातामध्ये येत नाही तोपर्यंत कोणालाही अपॉइंटमेंट लेटर द्यायचं नाही. हे म्हणजे या प्रोजेक्टमुळे त्यांच्या लक्षात काही आलं. गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. मला थोडंसं इतर काही प्रश्नांकडे वळायचं आहे आणि दादा भुसे, मला तुमच्याकडून दादा ह्याचं उत्तर हवं आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसामध्ये तुमच्यावर काही गोष्टींचे आरोप झालेले होते, त्याची तुम्ही उत्तरं दिली, पण मला वाटतं याच्यापेक्षा चांगला मंच असू शकत नाही ज्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आज येणं गरजेचं आहे. वैयक्तिक आरोप सोडून द्या, वैयक्तिक आरोपांमध्ये आपल्याला जायचंच नाहीये. पण ज्या महाराष्ट्रामध्ये एखादी साधी वडापावची गाडी टाकायची असेल ना, तर आपल्याला काही परवानग्या घ्याव्या लागतात. या राज्यामध्ये आम्ही कारवाया बघायचो की 100 ग्रॅम कोकेन सापडलं, 100 ग्रॅम ड्रग्ज सापडलं तर त्याची मोठी हेडलाईन व्हायची. पण जेव्हा महाराष्ट्रामध्ये MIDC मध्ये कारखाने उभे राहत आहेत किंवा ते सापडत आहेत आणि त्याच्यावर कारवाई होते, हे कुणाच्या आशीर्वादाशिवाय शक्य आहे का? हे कारखाने, ड्रग्जचे कारखाने महाराष्ट्रात उभे राहिले कसे, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. मला वाटतं की ड्रगच्या संदर्भामध्ये आपल्या देशातला कोणीही नागरिक त्याचं कोण समर्थन करणार नाही. आता जे कोण आरोपी या संदर्भातले आहेत ते नाशिकचे आहेत आणि मी नाशिकचा पालकमंत्री म्हणून ते आरोप त्या ठिकाणी करण्यात आले. वास्तविक या प्रकरणाचं जे मूळ आहे ते आहे 2020 मधलं. मी पालकमंत्री तिकडे जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी दिली ती आता वर्षभरापूर्वी. 2020 मधलं ते प्रकरण, 2020 मध्ये त्या व्यक्तीला पुण्याला अटक झालेली, पुण्याच्या प्रकरणामध्ये, आणि 2020 पासून ती व्यक्ती पुण्याच्या एरोडा जेलमध्ये आहे. तर आणि मी तर सरळ सांगितलेलं आहे, वैयक्तिक नाहीच आहे तुमच्याबद्दल आरोपाचा विषयच नाही. मी ओव्हरऑल विचारतोय. एक ड्रग्ज मधला आरोपी ललित पाटील सारखा आरोपी ज्याला अटक होते, त्याला जेल होते, जेलमधले अधिकारी त्याला मदत करतात, पोलीस त्याला मदत करतात, तो ऐशोआरामात 5 स्टार मधली झाड झोडतोय, हे सरकारसाठी अपयश नाहीये? नाही बरोबर खंत आहे. नाहीये? आता ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे, ते काही कोण नाकारू शकणार नाही. परंतु चुकलं वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये ज्या ज्या यंत्रणा सहभागी आहेत, आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे. आणि आता आपण बघितलं असेल की जे रथी महारथी आहेत ते पण सगळे घरी जात आहेत आणि ज्यांची जागा जिथे आहे ते तिकडे जात आहेत. पण सर, हे कारखाने उभे कसे राहतात? हे बघा, 100 ग्रॅम पकडलं गेलं तर हेडलाईन व्हायची. कारखाने कसे उभे राहत आहेत? 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटीचं ड्रग पकडलं जात आहे. मला वाटतं की उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातलं निवेदन पण सादर केलेलं आहे. या ड्रग्जच्या साठीचं जे काही रॉ मटेरियल असतंय ते रॉ मटेरियल कदाचित नियम कायद्यात काही त्याला पळवाट असेल, माहीत नाही, परंतु ते सहज उपलब्ध होत आहे. आणि मग त्यांचं जे काही एकत्रीकरण केल्याच्या नंतर त्याचं ड्रग्जमध्ये रूपांतर होत आहे. आणि म्हणून आता जे कोण हे चुकीचं काम करणारे आहेत त्यांना कदाचित कमी वेळेमध्ये, कमी श्रमामध्ये याच्यातनं जास्त पैसा मिळत असेल आणि त्या माध्यमातून ते असे चुकीचे उद्योग करत असेल. परंतु आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षभराच्या, महिन्याभराच्या जर घटनाक्रम जर आपण बघितला तर कठोर कारवाया या सर्वांवर त्या ठिकाणी होत आहेत. पण यातला जो आरोपी आहे सर, तो आरोपी या राज्यातला प्रमुख पक्ष असलेल्या प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांच्या हस्ते राजकीय प्रवेश करताना दिसतोय. सामान्य माणसानं कसं मानायचं नाहीये की या सगळ्याला राजकीय आश्रय नाहीये? आता तो जो कोण आरोपी आहे,
ललित पाटील हम्म. पान पाटील तो नाशिकचा रहिवासी आहे, ही वस्तुस्थिती आहे. हा. साधारणतः 2016-18 मध्ये माहीत नाही नेमकं, परंतु त्या काळामध्ये स्थानिक नाशिक पातळीवरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्याचे भरपूर रेकॉर्ड्स पण आहेत, कोणाकोणाच्या सोबत त्याची मैत्री आहे, कोणाच्या माध्यमातून त्याने प्रवेश केला. हो, ही वस्तुस्थिती आहे की त्याही काळामध्ये मी राज्यमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आलेली होती आणि मी नाशिकचा असल्यामुळे त्या प्रवेशाच्या वेळेस मी पण उपस्थित होतो. मी काही नाकारत चुकलं नाही. वाटतं आपल्याला, आपण अशा त्या माणसाची माहिती घ्यायला हवी होती आणि नंतर घेऊन जायला पाहिजे होतं. आता स्थानिक पातळीवरचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, तिथले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि एवढंच काय, ज्यांच्या जे आता या संदर्भामध्ये बोलतायत, सकाळी 9 वाजता तुम्ही त्यांना दाखवत असतात, महाराष्ट्र त्यांना परेशान झालेला आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली तो प्रवेश झालेला आहे. नाही, पण एक राजकीय नेता म्हणून रिग्रेट आहे, रिग्रेट वाटतो म्हणजे नाही. आता जेव्हा एखादं त्या जिल्ह्याचा तो कार्यक्रम होता, आणि त्याने एकाने थोडी प्रवेश केला, 10 लोकांनी प्रवेश केले. आता स्थानिक पातळीवरनं कोण घेऊन आलेलं आणि आता या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. नाही म्हणजे एवढा तो नव्हता. ठीक आहे, मला तुमच्याकडे यायचं सर. तुम्ही अनेक पूल बांधताय तिथं माहिती, तुम्ही अनेक पूल बांधताय, तुम्ही अनेक रस्ते बांधताय, पण असं काय होतंय की कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला पूल बांधता येत नाहीये. कल्याण डोंबिवलीमध्ये असं चित्र आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भाजपच्या नेत्यांकडून घेरण्याचा प्रयत्न होतोय असं दिसतंय. हे जे चित्र महाराष्ट्राच्या समोर जात आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर प्रश्न जो आहे अजेंडा महाराष्ट्राचा आहे. मला असं वाटलं होतं की मी PWD डिपार्टमेंटमध्ये काय चांगलं काम करतोय या संदर्भात मला सांगण्यासाठी इथे बोलवलं. तुम्ही मांडू शकता सर. मला असं वाटलं आणि मला असं वाटतं मी ठामपणे मी त्या विचाराने प्रेरित असून त्यामुळे मला असं वाटतं की मी काय केलं, मी या 1-1.5 वर्षात काय करू शकलो. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्या नरेंद्र मोदींचं जे विजन आहे, पारदर्शकता असली पाहिजे, यासाठी मला काय करता येऊ शकत होतं, त्यासाठी मी या महाराष्ट्रामधील असणाऱ्या जनतेला आवश्यक काय आहे, तर हे जे सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे ते डिजिटलाइज झालं पाहिजे, यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी मला काय करता येऊ शकतं, यासाठी मी पहिल्यांदा यामध्ये PMS सिस्टीम आणण्याचा प्रयत्न केला. प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून ती सुरू केली. काय त्याचा फायदा आहे, तर एखादं काम किंवा एखादं पूर्णच्या पूर्ण विभाग इथे असणाऱ्या सगळ्या रिजन्समध्ये आपण बजेटमध्ये प्रोव्हिजन होते, अनेक कामं ही त्याला सुरुवात होते, परंतु ती कामं अर्धवट राहत आहेत का, त्यामध्ये नक्की काय होत आहे, आणि ही एका क्लिकवरती सर्वसामान्य माणसाला दिसली पाहिजे. एखाद्या जॉबमध्ये किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले जात आहेत, तेवढंच काम तो करतोय का किंवा त्यापेक्षा कमी काम करतोय, याची कुठेतरी नजर ही सर्वसामान्य माणसाची सुद्धा त्याला तिथे पाहता आलं पाहिजे. प्रतिसाद कसा आहे त्याला? ह्या सगळ्या गोष्टीची PMS सिस्टीम आता सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल केलं. यामध्ये काय होतं की सर्व रस्ता म्हणजे ग्रामीण भागातला रस्ता जो आहे, 3 प्रकारचे रस्ते आहेत. मग तो ग्रामीण भागातला रस्ता असतो, सार्वजनिक विभागातला रस्ता असतो, बांधकाम विभागातला रस्ता असतो आणि नॅशनल हायवे असतो. नक्की तो रस्ता कुठच्या विभागातला आहे, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग आहे, राज्य महामार्ग आहे की जिल्हा परिषदेचा असणारा महामार्ग आहे, त्यामध्ये काम करणारी एजन्सी कोणती आहे, त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे, म्हणजे इथे असणारा जेई कोण आहे, तो कोण त्याच्यावरती देखरेख करतोय, नक्की त्या कामाची असणारी परिस्थिती काय, हे एका क्लिकवरती. म्हणजे आता एखादा जर रस्ता आहे की आता मेरिटाईमकडे येणारा रस्ता आहे, तर हा रस्ता कोणत्या विभागाचा आहे, तर तो नॅशनल हायवेचा रस्ता आहे. त्यामध्ये जर काही आपल्याला तपासायचं असेल तर ते आपल्याला पाहता येऊ शकतं. अशा प्रकारची एक PMS सिस्टीम ही आपण सुरू केली. पूर्ण महाराष्ट्रामधली असणारी जी परिस्थिती, रस्ते आणि रस्त्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये एवढ्या लाखो किलोमीटरचे असणारे जे रस्ते आहेत, हे रस्ते जर सुधारायचे असतील तर पैशाचं सोंग घेता येत नाही.
बजेटरी प्रोव्हिजन्स जे आहेत त्या बजेटरी ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये आपल्याला हे सर्वच्या सर्व करता येत नाही आणि मग अशा वेळेला काय करावं लागतं तर अशा वेळेला नागरिकांची मागणी असते की आम्हाला रस्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायला हवा. लोकप्रतिनिधी जे आहेत ते हतबल होऊन जातात कारण त्यांना बजेटरी प्रोव्हिजनच एवढी कमी असते म्हणून की त्यांना टोल मग काय करायला लागेल तर म्हणून मग यासाठी जसं पूर्वीच्या काळी गडकरी साहेबांनी याच धर्तीवरती MSRTC सुरू केलं त्याच धर्तीवरती एक नवीन महामंडळ आपल्याला सुरू करता येऊ शकतं का आणि म्हणून MSIDC सारखं एक नवीन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन महामंडळाची निर्मिती करून त्यामध्ये आपल्याला अनेक वित्तीय संस्थांकडून आपल्याला पैसे उभे करण्याची एक नवीन प्रक्रिया एक नवीन एक आयाम सुरू करता येऊ शकतो का या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आम्हाला यश आलं की MSIDC हे एक नवीन महामंडळ तयार झालंय आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी म्हणजे आणि केंद्र जे ज्या पद्धतीने हायब्रिड एम्युनिटीचे जे कार्यक्रम करत होते त्याच धर्तीवरती आत्ता येणाऱ्या काळामध्ये आणि गेल्या देवेंद्रजी आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी हॅमचा जो प्रोजेक्ट जसे चालू केले तसे संपूर्ण महाराष्ट्रामधील असणारे हॅमचे प्रोजेक्ट की जे करण्यासाठी लाखो करोड रुपये लागणार आहेत त्यासाठी आम्हाला काय करता येऊ शकतं आणि मग अशा वित्तीय संस्थांकडून आम्हाला पैशाची उभारणी करता येऊ शकते का तर अशा महामंडळाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील असणारे हॅमचे प्रोजेक्ट हे नव्याने जे हॅमचे प्रोजेक्ट्स आहेत एक फक्त ह्याच्यात ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता टोलचे रस्ते उभे राहणार आहेत का याचा अर्थ असा घ्यायचा का नाही यामध्ये आपल्याला मी बरं झालं की आपण हा प्रश्न विचारला की यामध्ये पैशाची उभारणी करत असताना हा MSIDCने हा जो अजेंडा जो तयार केलाय किंवा जे तयार करण्याचं आम्ही जे ठरवलंय त्यामध्ये ज्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करता येऊ शकतं तर त्यामध्ये आजूबाजूचे असणारा जो भाग असतो त्या भागाची असणारी व्हॅल्यू ॲडिशन होत असतं त्यामुळे त्या ठिकाणी आता आपण पाहिलं असेल की पूर्वी आपल्याकडे ॲड एजन्सीज आहेत त्या ॲड एजन्सी ज्या आहेत ते पत्र्याचे मोठमोठे बोर्ड्स उभे करत होते परंतु आता लक्षात येत असतं की आता पूर्वी आपण जेव्हा कार्यक्रम करायचो तेव्हा पाठीमागे डिजिटल असा काही आपल्याकडे व्यवस्था नव्हती. आता आपण पाहत असाल की मुंबई असेल किंवा प्रमुख शहरांमध्ये सुद्धा सर्व ठिकाणी डिजिटलाइज सिस्टीमच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहिरातीचा सुद्धा एक वेगळा असा पॅटर्न हा समोर आलेला आहे. उत्पन्नाचं एक नवीन जे माझा एक दोघांनाही प्रश्न आहे. सामान्य माणसाचा एक नेहमी प्रश्न असतो की आम्ही टोल द्यायला तयार आहोत, टोल द्यायला आमचा प्रॉब्लेम नाहीये, पण आम्हाला खड्डेमुक्त रस्ते कधी मिळणार आहेत हा सामान्य माणसाचा सवाल आहे. त्याचा टोलला विरोधच नाहीये. सर असं का होतं की पावसाळ्यात आम्ही बातम्या द्यायच्या, तुम्ही जाऊन पाहणी करायची, पुन्हा हेडलाईन यायच्या, हे सगळं किती दिवस चालणार? एक गोष्ट फार महत्वाची आहे की आपण जे म्हटलंय आपण मान्यच करताय की टोल द्यायला कोणाची अडचण नाही, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रामधील असणारं रस्त्याचं जाळं हे रस्त्याचं जाळं दिवसेंदिवस वाढताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. वाढताना ज्या वेळेला दिसत आहे त्यावेळेला त्याच्यावरती मेंटेन करणं एखादी गोष्ट जी आहे की जी तयार झालेली वस्तू जी आहे ती तशीच कायमस्वरूपी राहत नाही, त्याला रिन्युअल करणं हे अत्यंत गरजेचं असतं. अडचण इथेच होते. अडचण काय होते की रिन्युअल करण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 वर्षानंतर एखादा रस्ता जर तयार झाला असेल तर त्याला रिन्युअल करायला पाहिजे की जेणेकरून तो रिन्युअल जर झाला तर तो सुस्थितीत राहतो. परिस्थिती काय होते की बजेट आणि बजेटच्या असणाऱ्या प्रोव्हिजन्स ज्या वेळेला लक्षात येतात त्यावेळेला प्रायोरिटी काय असते तर त्या वेळेच्या प्रायोरिटीज बदलत जातात. प्रायोरिटी बदलल्यामुळे काय होतं की ह्याचं रिन्युअल होत नाही. रिन्युअल न झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. परंतु ज्या ठिकाणी टोल लावलेला आहे त्या ठिकाणी तिथे रस्त्यावरती खड्डे पडणं किंवा अशी परिस्थिती येणं हे अत्यंत वाईटच आहे. 100% मला तुमच्याकडून उत्तर आणि मला तुमच्याकडून या संदर्भात उत्तर हवं आहे की सामान्य माणसाला सर्व्हिस हवी आहे. मी अगदी सरांना सांगितलं त्याप्रमाणे की सर्व्हिस हवी आहे, त्याला ती सर्व्हिस मिळत नाहीये, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि दुसरं म्हणजे पारदर्शकपणा. सातत्यानं जी आंदोलनं होतात त्या सगळ्या आंदोलनांचा सुद्धा उद्देश हाच असतो
की एकतर आम्हाला सर्व्हिसही मिळत नाही आणि त्याच्यात पारदर्शकताही मिळत नाहीये. त्यामुळे कुठेतरी लोकांचा टोलला विरोध आहे का, आणि ती पारदर्शकता आणण्यासाठी आपण काय करताय? कारण राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची परवा बैठक पण झाली, तुम्ही होता त्या बैठकीला. नाही, निश्चितपणे आपण ज्या भावना व्यक्त केल्या की नागरिकांचं बाबा त्यांनाही ज्ञात आहे की एकाच वेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांचा जर आपण विचार केला, जसं आता माननीय चव्हाण साहेबांनी सांगितलं, अगदी गाव पातळीवरचे शिवार रस्ते असतील, तदनंतर जिल्हा परिषदचे रस्ते असतील ग्रामीण भागातले, तदनंतर पीडब्ल्यूडीचे रस्ते असतील, नॅशनल हायवेचे रस्ते असतील, किंबहुना आता हे स्पेशल प्रोजेक्ट्स यांच्यासाठीचा जो निधी लागणार आहे, आवश्यक निधी आहे, तदनंतर मग हे प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचा मेंटेनन्सचा विषय असेल, तर एवढी आर्थिक तरतूद महाराष्ट्र असू दे किंबहुना कोणतेही राज्य असू दे ते असू शकणार नाही. आणि म्हणून टोलची ही जी काही या माध्यमातून नागरिकांची मानसिकता असते की टोल आम्ही द्यायला तयार आहोत, परंतु आम्हाला जसं टोल खड्डेमुक्त रस्ता असेल किंबहुना ज्या सोयी सुविधा त्या रस्त्यावर अपेक्षित आहेत, आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही ज्या काही अटी शर्ती टर्म्स कंडिशन्सवर आपण ते प्रकल्प तयार केलेले आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, याच्यासाठी स्वतंत्र ड्राईव्ह राबवले गेलेले आहेत. आता आपण जर बघितलं मुंबईचे एंट्री पॉइंट्स असतील किंबहुना MSRTCच्या माध्यमातून राज्यातले जे काही रस्ते आहेत त्याच्यावर स्पष्टपणे प्रत्येक प्रवाशाला, प्रत्येक नागरिकाला त्या रस्त्यावरचं किंमत किती होती, कधीपासून तो टोल सुरू झाला, त्याच्या अटी शर्ती काय आहेत याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. वेबसाईटवरनं पण आतापर्यंत किती टोल वसूल झाला आणि किती वर्षापर्यंत तो टोल चालणार आहे त्याचं सविस्तर माहिती त्या ठिकाणी देण्यात येते. आणि याच्यामध्ये ज्या काही अटी शर्ती होत्या की बाबा इतक्या अंतरापर्यंत वाहन येलो स्ट्रीप त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला घेतली. तिथे मग स्वच्छतागृहांचा विषय असेल, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, औषधोपचार व्यवस्था, ह्या सर्व सुविधा त्या ठिकाणी काही ठिकाणी अपूर्तता होते, ही वस्तुस्थिती आहे. तर त्या पण आम्ही पूर्ण करायला घेतल्या आहेत. आणि जिथपर्यंत आता तुम्ही माननीय राज ठाकरे साहेबांचं नामोल्लेख केला, तर त्यांनी पण जे काही कॅमेरे लावले, आम्ही पण कॅमेरे लावले, आणि यापूर्वीचं वाहनं मोजण्याची जी सिस्टम होती, मला चांगला प्रश्न केला तुम्ही. त्याचं महिने 2 महिन्याचं जे काही रिडिंग घेण्यात आलेलं आहे, तर साधारणतः यापूर्वी आमचं जे काही सिस्टम मधनं आम्ही रिडिंग घेत होतो किती वाहनं त्या भागातनं गेलेली आहेत, तर खूप तफावत त्याच्यामध्ये आढळून आलेली नाही. ठीक आहे, थँक्यू. खूप खूप आभारी आहे. खरं तर आता सभागृहामध्ये 2 माणसं आहेत. एक देवेंद्र फडणवीस यांचे हनुमान संकटमोचक समोर आलेले आहेत. गिरीश महाजनजी, स्वागत आहे तुमचं. आणि मॅन ऑन मिशन असं ज्यांना ओळखलं जातं, देवेंद्र फडणवीसांनी एखादं मिशन दिलं की ती कंप्लीट करण्यासाठी अहोरात्र एक करणारे रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा आपल्या सोबत आहेत. अगदी थोडक्यात 10 सेकंदात पुढचं मिशन सांगू शकाल का? खरं तर आदरणीय एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री म्हणून आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारे महाराष्ट्र हा सर्व क्षेत्रांमध्ये 1 नंबर असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल उचललंय आणि आपल्याला त्याची सर्वांची प्रणिती येते. जे उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे. शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र जे बदल आवश्यक होते ते व्हायला सुरुवात झाले आहेत. त्यामुळे विजन म्हणून जे ही तिघही जण हे त्रिशूल म्हणून जे सरकार आपण ठेवलेलंच नाव आहे, हे त्रिशूल म्हणून जे सरकार काम करत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगल्या मोडमध्ये एक विकासाचं जे मॉडेल जे आदरणीय पंतप्रधानांना अपेक्षित आहे त्या मॉडेलवरती आम्ही सर्वजण काम करतो. थँक्यू सर.